नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व असून एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. दर महिन्याला एकादशी तिथी येत असते. त्यापैकीच एक एकादशी तिथी म्हणजेच पापमोचनी एकादशी ही अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते. तर ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असलेली एकादशी 2026 मध्ये रविवार 19 मार्च रोजी येत आहे. तर ही एकादशी होळीनंतर चैत्र नवरात्रीपूर्वी येते आणि त्यामुळे तिला वर्षातील शेवटची एकादशी सुद्धा मानलं जातं. सर्व पापातून मुक्ती देणारी एकादशी म्हणून या व्रताला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळेच या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं. जो व्यक्ती पापमोचनी एकादशीचं श्रद्धेने व्रत करतो त्याची सर्व पापं नष्ट होतात आणि भूत आणि राक्षसाच्या भीतीपासून त्याला मुक्तता देखील मिळते. त्याचबरोबर या पापमोचनी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त व्हावी यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या पापमोचनी एकादशीला ज्या मुलामुलींचा विवाह ठरत नाही किंवा विवाह ठरण्यामध्ये जर काही अडथळे येत असतील, मनासारखा जर जोडीदार मिळत नसेल किंवा इतर काही कारणानं जर विवाह जुळत नसेल तर त्यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता कोणता उपाय करायचा आहे तर गोमातेला गाईला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता ही कोणती वस्तू गोमातेला खाऊ घालायची आहे याविषयीचीच मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहता असताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर आपण आज जो हा उपाय पाहतोय, ज्यांचा विवाह ठरत नाही त्या मुलामुलींनी गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता ही गोमातेलाच ही वस्तू का खाऊ घालायची आहे तर आपल्या हिंदू धर्मानुसार गायीमध्ये म्हणजेच गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. कोटी म्हणजे कोटी नव्हे तर एक प्रकार आहे. म्हणजेच गायीमध्ये 33 प्रकारच्या देवी देवता वास करतात. या देवता आहेत 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार. तसेच भगवान शिवांचे आवडते पत्र बिल्वपत्र हे शेणापासून तयार झाले आहे. ऋग्वेदाने गायीला अघन्य म्हटलं आहे. गाय अद्वितीय असल्याचं यजुर्वेद सांगतो. अथर्ववेदात गायीला संपत्तीचं घर म्हटलं आहे आणि पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे भगवान श्री हरिविष्णूंचं रूप मानलं जातं. गोमाता ही सर्व वेदमयी आहे आणि वेद गाय आहे. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान हे गोचरणातूनच मिळालं होतं. भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वतीला तेच द्यावं लागलं. तर अशा या गोमातेला ज्यांचा विवाह ठरत नाही किंवा विवाहामध्ये अडचणी येतात तर त्यांनी काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. तर या पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम तर अभ्यंग स्नान करायचं आहे. म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडं मीठ आणि एक अर्धा चमच्यावर हळद टाकायची आहे. यामुळं आपल्या शरीरावर जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होते. त्याबरोबरच भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा रंग किंवा पिवळ्या रंगापासून बनवलेल्या सर्व वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि त्यामुळं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. जर शक्य असेल तर दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. त्याचबरोबर आपली दररोजची नित्यनेमाची पूजा करायची आहे आणि या दिवशी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करताना आपल्याला त्या ठिकाणी एक देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये देखील चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे. भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरात कधीही या गोमातेची सेवा करायची आहे. दिवसभर भगवान श्री हरिविष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. कारण एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी म्हणजेच विष्णू नारायणाचा जोडा आणि आपला देखील असाच जोडा जुळावा यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्या जवळपास जर कुठं केळीचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन केळीच्या झाडाची तसेच औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. कारण केळीच्या झाडामध्ये आणि उंबराच्या झाडामध्ये स्वतः भगवान श्री हरी विष्णू वास्तव्य करत असतात आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर सकाळी देवपूजा करताना भगवान श्री हरिविष्णूंची म्हणजेच बाळकृष्णाची आपल्याला पूजा करायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची फळे, मिठाई, पिवळ्या रंगाच्या अक्षदा
ह्या बाळकृष्णाला अर्पण करायचे आहेत, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मी जसा अगोदर सांगितला तसा देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। विधिवत पूजा सेवा झाल्यानंतर बाळकृष्णाला म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्य स्वरूपात 8 केळी आणि 8 गुळाचे खडे अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की तुमच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या दूर होऊ दे आणि मनासारखा जोडीदार मिळावा अशी मनापासून प्रार्थना करावी। विष्णू नारायणासारखा जोडा जुळावा अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तुमची जी कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आता ही जी 8 केळी आणि 8 गुळाचे खडे घेतलेले आहेत त्यापैकी 4 केळी आणि 4 गुळाचे खडे घ्यायचे आहेत। त्याचबरोबर एक चपाती करून घ्यायची आहे। चपाती करताना ती मोठ्या आकाराची चपाती करून घ्यायची आहे आणि सर्वात प्रथम जी चपाती केलेली असेल तर ती चपाती घ्यायची आहे। त्याच चपातीवर मूठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि ही जी नैवेद्य स्वरूपात अर्पण केलेली 4 केळी आणि 4 गुळाचे खडे ठेवायचे आहेत आणि ज्या ठिकाणी गोमाता असेल किंवा गोशाळा असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम तर गायीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। तिच्या कपाळी आपल्याला हळदीचा टिळक लावायचा आहे। त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि ज्याप्रमाणे आपण देवांची पूजा करतो तर त्याप्रमाणे तिची पूजा करायची आहे। तिला गायीला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या ज्या वस्तू नेलेल्या आहेत तर त्या उजव्या हाताने या गोमातेला खाऊ घालायचं आहे। खाऊ घालत असताना तुमच्या मनामध्ये तुमच्या विवाहाविषयी ज्या काही अडचणी आहेत तर त्या गोमातेमध्ये वास्तव्य करणाऱ्या 33 कोटी देवी देवतेला माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंना सांगायचे आहेत। या गोमातेला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत शक्य होत असतील तर, किंवा मग तुम्ही तिच्या कपाळावरती हात ठेवायचा आहे आणि तुमची इच्छा त्या ठिकाणी सांगायची आहे। त्याचबरोबर गोमातेच्या पाठीवरून देखील तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि त्याच वेळेला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर तुम्ही गोमातेच्या पाठीवर हात फिरवल्यानं तुमच्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या असतात तर त्या देखील नष्ट होतात आणि गायीच्या कपाळावर स्पर्श केल्यानं हात ठेवल्यानं आपल्या गोमाता सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते आणि तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। याचबरोबर तुम्हाला गोमातेला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे। तुमच्या इथं गोशाळा असेल किंवा ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एकादशीला हा उपाय करायचा आहे। आता फक्त पापमोचनी एकादशीलाच तुम्हाला हा उपाय करून चालणार नाही तर दर गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित वार आहे आणि त्यामुळे तुम्ही जर गुरुवारी गोमातेला हिरवा चारा खाऊ घातला त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा झाल्यानंतर त्यातील 4 केळी 4 गुळाचे खडे त्याचबरोबर मूठभर चण्याची डाळ चपाती जर खाऊ घातली तर गोमाता आणि गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात तर ते तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहेत। आता जर काही कारणास्तव जर ज्या मुलामुलींचा विवाह ठरत नाही तर त्या मुलामुलींना जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर मग आई वडिलांनी आपल्या मुलांमुलींसाठी उपाय करायचा आहे। मुलामुलींचं नाव घ्यायचं आहे आणि त्यांच्या नावाने हा उपाय करायचा आहे। एकादशीच्या दिवशी गोमातेला जर या वस्तू खाऊ घातल्या तर पितृदोष असेल, ग्रहदोष असेल, कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर ते सर्व काही दूर होतात आणि गोमातेच्या कृपेने घरातील दारिद्र्य नष्ट होतं, घरामध्ये सुख समृद्धी येते, घराची भरभराट होते आणि त्या कुटुंबावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। तर अशा प्रकारे आज आपण ज्या मुलामुलींचा विवाह ठरत नाही, विवाहामध्ये ज्या काही अडचणी येतात तर त्यांनी पापमोचनी एकादशीला कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।